बोलता कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मार्गीच्या सागरी विमथळीच्या दंडानाया विमथळीच्या दंडानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा मानाच्या सुलतानीला जवाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा छातीवरी गोरई अभिमानाची लेणी फुलादी मनगटे खेळती खेळ जीवनी भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 जोश तूफानी शिवाजी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय 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 शिवाजी भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान। नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे दीपल ठाकूर प्रेझेंट। आज आम्ही बोरोली पश्चिमेकडे स्वामी विवेकानंद जे आयलंड जे बेट आहे पुतळ्याजवळ आणि येथून पहलगामच्या भारत पाकिस्तान या युद्धाच्या आपण यशानंतर आपण इथून तिरंगा यात्रा म्हणजे सिंदूर ऑपरेशन हे लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांच्या माध्यमातून इथे तिरंगा यात्रा सुरू होत आहेत आणि विशेषतः हे हा स्पॉट एवढा पुण्यशील आहे। मी आमच्या यांना म्हणतो की आपण विवेकानंदांची काही चित्र टिप्पण करा। आज जो आनंदाचा क्षण आहे पहलगाम म्हणजे आपल्या भारताच्या हद्दीतील आतंकवादाचा बिमोड करून पाकिस्तानला आपण धडा शिकवला आणि आज सिंदूर ऑपरेशन हे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक जबरदस्त आपल्याला जगामध्ये मोठं यश दिलेलं। या यशाच्या आनंदामध्ये आपण लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांच्या माध्यमातून आज ही भव्य दिव्य यात्रा बोरोलीपासून दैसरपर्यंत आणि शैक्षणिक क्षेत्रातलं एक अग्रगण्य स्थान
अजिताताई जोशी जी आहेत, इकडच्या मंडळाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पूनम पांडेजी आहेत, आमच्या भागातील भाजपच्या जलसंवर्धन नेत्या आदरणीय योगिताताई पाटीलताई आहेत आणि सरदारताई भारतमाता आहेत, या सर्व भगिनी आहेत. आपण सांगा मोदी साहेबांनी केलेल्या यशाचं या सगळ्यांनी माहिती द्या आणि पहिलं घोषणा करा, वंदे भारत माता की बोला बोला बोलायचं बोल घे आजच्या या क्षणाचा मला खूप खूप अभिमान आहे. आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपलं जे युद्ध होतं पहलगामचं, ते आपले जवान शूरवीरपणे आपल्या प्राणांची आहुती देऊनसुद्धा खूप खूप सुंदर काम केलेलं आहे. आमचे जवान आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे. आमच्यासाठी ते त्याग करतात, आमच्यासाठी ते रक्त वाहतात, आमच्यासाठी स्वतःचं दिवस रात्र घर दार सगळं काही सोडून ते आज आमच्यासाठी उभे आहेत. त्यांच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे आणि आज मला खूप आनंद होत आहे की आज मी उभी राहून आजच्या या सुंदर क्षणी मी त्यांच्याबद्दल बोलू शकते, माझ्या देशाबद्दल बोलू शकते आणि आमच्या शूरवीरांबद्दल बोलू शकते. जय जवान जय किसान. ॲडव्होकेटच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मंडळ अध्यक्ष म्हणून हा पहिल्यांदा सुद्धा कार्यक्रम आहे. तर आज स्त्री शक्तीचा विषय असो, आज तुम्ही आपली प्रतिक्रिया हिंदुत्व प्रकट करा. जो हमारे पहलगाम में जो मैटर हुआ था, जो वहाँ पे 25 लोग मारे गए थे, और हमारे मोदी जी ने जो एक्शन लिया सिंदूर ऑपरेशन का, उस पर जो हमारे देश को बहुत बड़ा एक मैसेज गया कि कि हमारी जो देश है, हमारे जो वायुसेना, जल सेना, वायुसेना, आर्मी सेना और तीनों सेना जो मिलकर जो काम किए हैं, आज उसके मोदी जी ने हर देश में वो जो ऑपरेशन जो सिंदूर ऑपरेशन का जो स्टार्ट किया है, वो हम बड़े पैमाने में उसको हम लोग लेके जा रहे हैं. हमारी आमदार मंशा चौधरी उसको पूरा करने जा रहे हैं. तो बहुत बहुत धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद. धन्यवाद.
ठाकूर प्रेसिडेंट दत्ताराम भुगे सादर करत आहेत. लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांनी आज आपल्या भारतीय सैन्याच्या गौरवासाठी काढलेली ही विराट ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन इतकी मस्त यात्रा सुरू झालेली आहे. बोरवलीपासून ही यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये दैसरकडे आगेकून भारत माता की जय. दीपक ठाकूर प्रेसिडेंट दत्ताराम भुगे त्याला आता आपण दैसरमध्ये आहोत. दैसर पूर्वेकडे जात आहोत. नमस्कार.
बंदा बत्तार बंदा भागीन जा आगळ भारत माता की वंदे 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 भारत माता की भारत माता की वंदे 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 भारत माता की सैनिकों के सम्मान में हम सब है मैदान में। भव्य तिरंगा यात्रा का आयोजन किया है जिसमें हमारे पूर्व सरकार वंदे 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 भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे के जवान भी उपस्थित है, हमारे उड़ान परिवार के शिरीष पारी जी वो भी उपस्थित है। मैं गोपाल शेट्टी जी मी सर्वांना विनंती करतो त्यांनी स्थानपन्न व्हावं। मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी लवकर लवकर स्थानपन्न व्हावं। श्री दीपक तावड़े जी, महामंत्री पूर्व बाबा सिंह जी, सत्य प्रकाश सिंह जी उपस्थित है। मैं उनका भी यहाँ पर स्वागत करता हूँ। भारत माता की। हमारे बीच में एडवोकेट रामकृपाल उपाध्याय जी उपस्थित है, मैं उनका भी स्वागत करता हूँ। फौजी आले त्यांना मी विनंती करतो की स्टेज जवळ यावं। मी सर्व सैन्य दलातील जे आपले माजी विनंती करतो की त्यांनी लवकर लवकर स्टेजवर यावं। इथे जे आपले माजी सैनिक आंबरे साहेब, श्रीकृष्ण आंबरे, जे आपले 5 माजी सैनिक येणार आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचं अशी मी विनंती करतोय। आमचे छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, भारत माता की, भारत माता की। सभी भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मार्गीच्या घागरी हिमथडीच्या दंडानाया हिमथडीच्या दंडानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय
शिवशंभूराला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छातीवरी गोरई अभिमानाची लेणी फुलादी मनगटे खेळती खेळ जीवघेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे रक्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भारत की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. आपण सर्वांना विनंती आहे, आपण आपले आसनस्थ व्हावे. आपल्या भारत देशासाठी एक गर्वाचं आणि एक अभिमानाचं पळ, ज्याच्यासाठी आपण आज इथे एक पॉवरफुल आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे दाखवून दिलंय. तसे आपले आज इथे उपस्थित सर्व मेहमान, सर्व आपल्या सर्वांचे लाडकेचे माजी खासदार गोपाल शेट्टीजी, त्यांच्याच सोबत आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांच्या नेतृत्वात आज ही तिरंगा यात्रा आणि सिंदूर यात्रा करण्यात आली, तसे आपल्या रणरागिणी मनीषाताई चौधरीजी, त्यांच्याच सोबत आपल्या जिल्ह्याचे नवीन नियुक्त अध्यक्ष बाळा तावडेजी, सोबतच आपले माजी अध्यक्ष गणेश खंडकरजी, आपले नगरसेवक अरविंद, आपले नगरसेवक जितेंद्रभाई पटेल, जगदीशभाई ओझा, अंतिमभाई आणि नवनिर्वाचित. जी घटना पहलगाम मध्ये घडली आणि त्या घटनेनंतर जो शब्द आला होता की आप मोदी जी को बोलो, मोदी जी ने करके दिखाया. एक बार जोरदार तालियां हो जाए हमारे सबके लाडके ऐसे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के लिए. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूरला यशस्वी लष्करी कारवाईने आणि या निमित्ताने दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये शौर्य उत्सव आणि तिरंगा यात्रा हे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन दहिसर विधानसभेच्या रणरागिणी कर्तव्यनिष्ठ आमदार माननीय मनीषाताई चौधरीजी यांच्या पुढाकाराने करण्यात आलाय. सन्माननीय माजी खासदार गोपाल शेट्टीजी, उत्तर मुंबईचे जिल्हा अध्यक्ष दीपक तावडेजी, माजी जिल्हा अध्यक्ष गणेश खंडकरजी, स्थानिक नगरसेवक जितेंद्र पटेलजी, जगदीश ओझाजी, हरीश शेडाजी, महिला मोर्चा अध्यक्ष योगिताताई पाटील, मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम, पूनम पांडे, अमित सिंग, वार्ड अध्यक्ष कुश ढेबर, स्वप्नील जाधव, अजय मौर्य, अमित ठाकूर, राजश्री बेलवडे, निलेश देशमुख व पक्षाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आज आहेत. आपले प्रमुख पाहुणे आदरणीय मनीषाताई चौधरी, उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या देशभक्त नागरिक बांधवांनो, आजचा दिवस केवळ तिरंगा यात्रा नव्हे. आपण सर्वप्रथम आपले इथे येणारा पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक यांनी अतुलनीय योगदान दिलं आणि त्यांच्या कर्तृत्व दखल घेतली. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक त्यांना प्राप्त झालं. आपल्या सर्वांचे लाडके असे माजी खासदार गोपाल शेट्टीजी हे मंगेश अनंत नाईकजी यांचं स्वागत करतील. भारत माता की जय, भारत माता की जय. त्याच्यात नंतर आपले गौरवरक्षक कारभारी घुगेजी, आर्मी व पोलीस सेवेत गौरवशाली वाटचाल करणारे, उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त निर्माण गावातील वंजारी समाजातील सुपुत्र, 19 वर्ष भारतीय लष्करात विविध संवेदनशील भागांमध्ये सेवा केली. त्यांचा सत्कार
आपले जिल्हा अध्यक्ष जीव नायकजी, पेटी ऑफिसर QA1 बांधू गुजरात तिथे राहणारे आहेत, एक्स सर्व्हिसमॅन ते गणेश खंडकरजी माजी जिल्हाध्यक्ष, त्यांचं स्वागत करीत आहे. आपल्या सैनिकांसाठी टाळ्याची गुंज दिल्लीपर्यंत गेली पाहिजे. त्याच्यात नंतर आहे दिनेश प्रेमशंकर मिश्रा, यांची पोस्टिंग श्रीनगरला होती. 1987 मध्ये श्रीनगरमध्ये भारतीय लष्कर याच्यात दाखल होऊन त्यांनी सैन्यातील वैद्यकीय विभागात सेवा सुरू केली, अनेकांचे जीवन वाचवले, उपचार दिले. 1996 मध्ये वैद्यकीय कारणामुळे त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आपले बाबासिंगजी त्यांचं स्वागत करीत आहेत. मित्रांनो, लाडक्या रणरागिणी आमदार मनीषाताई चौधरीजी त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आणि एक महत्वाची गोष्टी, अंबादास राऊतजींचा मुलगा आज पुंछ मध्ये ड्युटीवर आहे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, जे आज तिकडे आहे म्हणून आपण इकडे बसलो आहोत. आपल्या दोन्ही इथे ताई आहेत, विंग कमांडर कर्नल सोफिया कुरेशी, आणि व्योमिका सिंग, ऍडमिरल व्योमिका सिंग यांच्या आपल्या महिला मोर्चातर्फे ऍडमिरल व्योमिका सिंग यांचं स्वागत नीलाबेन सोनी करतील. ऍडमिरल व्योमिका सिंग. बोलो भारत माता की वंदे. भारतीय सेनेचा आपल्या भारत मातेचं स्वागत इथे सरलाबेन चव्हाण यांचं स्वागत दहिसर मध्याचे मंडळ अध्यक्ष पूनम पांडेजी करतायत. मी भारतीय सैन्यामध्ये 1981 मध्ये भरती झालो. माझं सेंटर पुन्हा बॉम्बे इंजिनियर ग्रुप BG आणि खिडकी. मी टोटल सर्व्हिस 17 वर्ष केली आणि माझी जी पोस्टिंग आहे ती चंदीगड, चंदी मंदिर, जैसलमेर, बाड़मेर और लास्ट पाकिस्तान बॉर्डर तनोट तक या ठिकाणपर्यंत मी सर्व्हिस केलेली आहे. माझं खातं जे आहे इंजिनियर बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये, माझ्या खात्यामध्ये सर्व अशा गोष्टी आहे की मोठमोठे रडार, माइन टँक, एंटी टँक, असे माइन टँक जमिनीतून बारूद सुरांग करून कुठल्याही शत्रूला हल्ला करू शकणारे असे आमच्याकडे लढाईचे सामान असते. मी 17 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यानंतर मला रिटायरमेंट दिलं गेली. धन्यवाद. गुगेजींना विनंती करतो. गुगेजी, आपल्या गुगेजींना मला वाटतं सर्व ओळखत असतील, यांचं इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही. भारत माता की. मी गोरक्ष कारभारी गुगे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, गाव निमोन. मी 1989ला भारतीय स्थल सेनेमध्ये भरती झालो. माझी ट्रेनिंग सगळ्यांना आश्चर्य वाटेल, मी बुद्धगया हे बिहारमध्ये आहे, बुद्धगयामध्ये गया सेंटर आहे, तिथे मी ट्रेनिंग केली 1 वर्ष. त्याच्यानंतर माझी पहिली पोस्टिंग चंदीगड 795 AD बटालियन. विशेष सांगायचं म्हणजे 79 AD बटालियन ही जे बर्फात आपले पोस्ट असतात त्या जागेवर आम्ही प्लेनमधून पॅराद्वारे त्यांना स्कीड बोर्डवर सर्व अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम आमचं 795 AC बटालियन करत होती चंदीगडवरून. त्याच्यानंतर सेकंड पोस्टिंग मला मिळाली श्रीनगर, जम्मू काश्मीरमध्ये, टट्टू ग्राउंडमध्ये 5031 AC बटालियन. आमची जी बटालियन होती ती त्या जागेवरून लेह, लडाख, पूंछ, मेंढर सेक्टर या जागेवर पूर्ण अन्नधान्य जेवढे सैनिक आहे
त्यांना अन्नधान्याचा पुरवठा, काही विमानाला पेट्रोल लागलं, हे सर्व आम्ही करत होतो. त्याच्यानंतर मला पोस्टिंग मिळाली बेंगलोर सेंटर. कारण मी ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस मी PT टीचरचा कोर्स केला होता. त्याच्यामुळे मला 3 वर्ष बेंगलोर सेंटरला पोस्टिंग देण्यात आली. तिथे मी कमीत कमी माझ्या अंदाजे 10 ते 15 हजार रिक्रूट आणि कॅडेट्सला ट्रेनिंग देऊन त्यांना सैन्य दलामध्ये व्यवस्थित ड्युटी करण्यासाठी पाठवले. त्याच्यानंतर मी सिकंदराबाद 554 SC बटालियन, नावाला सिकंदराबाद होतं पण त्यांची पूर्ण एक्सरसाइज बाडमेर, जैसलमेर, जयपूर, जोधपूर या ठिकाणी होत होती. आणि आम्ही ते 3 महिने ट्रेनिंग करून परत 20मध्ये सिकंदराबादला येतो. त्याच्यानंतर मला पोस्टिंग मिळाली 527 उधमपूर, वैष्णोदेवीजवळ. तिथे बी तेच काम, पूर्ण सैन्य, त्यांचा अन्नधान्य पुरवठा, त्यांच्याबरोबर गाडी घेऊन त्यांच्या तोफांना गाड्या देणं, त्यांच्या तोफा घेऊन पुढे उंच उंच जाणे. त्याच्यानंतर त्या थल सेनेमध्ये मी 19 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर मला 3च महिन्यामध्ये मुंबई पोलीसमध्ये कॉल मिळाला आणि मी मुंबई पोलीसमध्ये भरती झालो. कारण आमच्या जिथं जर मुंबई पोलीसला 100 भरती असेल तिथे माजी सैनिकासाठी 15 जागा रिझर्व्ह ठेवलेल्या असतात. त्या 15 जागा रिझर्व्ह असल्यामुळे मी 2009 मध्ये मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालो. मुंबई पोलीस दलामध्ये आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, पहिली पोस्टिंग मला मिळाली देवनार पोलीस ठाणे. आता इथे देवनार पोलीस ठाणे मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे देवनारला काय असतं. पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर मला पोस्टिंग मिळाली सागरी पोलीस ठाणे. आश्चर्याची बाब तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस मला पोस्टिंग मिळाली चंदीगड, मी तिथे हवाई जहाजमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर पोलीस थलसेनेमध्ये नोकरी केली. पण ज्यावेळेस मी सागरी पोलीस स्टेशन आलो, 5 वर्ष मी बोटीमध्ये नोकरी केलेली आहे. सागरी सुरक्षा मी 5 वर्ष केलेली आहे. त्याच्यानंतर मला आश्चर्याची बाब, सेवा करण्यासाठी प्रोटेक्शन युनिट या ठिकाणी बदली झाल्यानंतर मी सर्व जेवढे VIP आहे बरेचसे, कमीत कमी 15 ते 20 VIP माझे झालेले आहे. त्यांची सुरक्षा करून आता सध्या मी आमदार मनीषाताई चौधरी यांच्याकडे 2 वर्षापासून त्यांचा अंगरक्षक म्हणून ड्युटी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. याच्यानंतर आपल्याकडे कृष्णा आमरेजी, मराठा लाईट रेजिमेंट, इंडियन आर्मी. साहेब आपण पुढे यावे, पहिला आपला सत्कार केला जाईल. मी जितूबाई आणि जगदीशबाई यांना सांगतो त्यांना सत्कार करावा. मी कृष्णा आमरेजींना सांगतो साहेब आपण 2 आशीर्वचन द्यावे. माजी सैनिक कृष्णा आमरे. मी सन 1968 मध्ये आर्मीमध्ये भरती झालो. 68 मी 2 वर्ष ट्रेनिंग करून मराठा ग्रुपमध्ये मी भरती झालो. 2 वर्ष 1 वर्ष ट्रेनिंग करून आम्ही बांगलादेश स्वतंत्र करण्याकरता 71च्या लढाईमध्ये बांगलादेशमध्ये गेल्यानंतर 1 वर्ष अशा अंदाजून कारवाईमध्ये आम्ही 1 वर्ष केलं. सन 1971च्या लढाईमध्ये आम्ही सहभागी झालो. सन 1900 लढाईमध्ये मी 71च्या लढाईमध्ये मी कॅज्युअल्टी झालो. इंदिरा गांधीने जेव्हा बांगलादेश स्वतंत्र करण्याकरता एक विडा उचलला होता, ते शेवटी बांगलादेश स्वतंत्र करून आपल्या इंडियन आर्मीने तेव्हा पूर्ण नाईंटी होतं त्या टायमाला. अशी परिस्थिती होती. बांगलादेशचा एरिया सर्व दलदल असल्यामुळे आम्हाला ना 8 दिवस खाणं पाणी काही मिळत नव्हतं. तरी पण अशा परिस्थितीमध्ये पूर्ण 9 युनिट 9 डिव्ही पूर्ण त्या याच्यामध्ये सहभाग करून बांगलादेश स्वतंत्र करून दिला. अशा परिस्थितीत मी 71च्या 71मध्ये लढा वार पुकारला गेला 31 डिसेंबरला आणि 8 दिवस लढाई चालली. त्या लढाईमध्ये मी कॅज्युअल्टी झालो. कॅज्युअल्टी झाल्यानंतर माझी अशी परिस्थिती होते की आम्ही पायदल फौज असल्यामुळे आम्हाला पुढे ॲडव्हान्समध्ये जावं लागायचं. ॲडव्हान्समध्ये मी 71मध्ये या माझ्या उजव्या पायाला कॅज्युअल्टी झालो.
त्यानंतर असे नंतर 14 दिवस सतत रात्रंदिवस ड्युटी करून डेड बॉड्या मागे पोचवून आम्ही अशा परिस्थितीमध्ये 14 तारखेला मी कॅज्युअल्टी झालो आणि नंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये पोचवण्यात आलं. हॉस्पिटल 3-4 महिने आम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलो. हॉस्पिटलनंतर मी बेळगाव सेंटरला मेडिकल अनफिट म्हणून बेळगाव सेंटरला गेलो. त्या टायमाला माझी परिस्थिती नसल्यामुळे डॉक्टरांनी मला सहमत दिला. आणखी मी 15 वर्ष नोकरी करून आर्मीतून रिटायर झालो. नमस्कार. धन्यवाद साहेब. आता आपले दिनेश प्रेमशंकर मिश्राजी ज्यांची मेडिकल सेक्शनमध्ये पोस्टिंग होती श्रीनगरला, ते आपले 2 शब्द सांग. नमस्कार. सबसे पहले तो मैं धन्यवाद देना चाहता हूं कि ऑपरेशन सिंदूर की सफलता के बाद जो भारतीय सेना के सम्मान में कार्यक्रम रखा गया है उसके लिए श्रीमान सांसद पूर्व सांसद गोपाल शेट्टी जी, मनीषा ताई चौधरी जी जो हमारे लोकप्रिय एमएलए हैं, और जगदीश ओझा जी, सबका नाम शायद मैं नहीं जानता हूं, मैं क्षमा चाहूंगा इसके लिए. भारतीय जनता पार्टी के सभी जो वरिष्ठ कार्यकर्ता जो मंच पर उपस्थित हैं या जो सामने हैं, सभी को मैं धन्यवाद उनका आभार व्यक्त करना चाहता हूं कि आप लोगों ने भारतीय सेना के सम्मान में कार्यक्रम रखा है. मैं दिनेश प्रेमशंकर मिश्रा भारतीय सेना में जूनियर कमीशन ऑफिसर के रूप में सेवा दे चुका हूं. श्रीनगर में मेरी पोस्टिंग थी. उस समय मुझे मेरे बाएं पैर में एक आतंकी ने बम से हमला किया था. मेरा एक पैर थोड़ा छोटा है क्योंकि, लेकिन यह है कि भारतीय सेना का हिस्सा होना मेरे लिए गौरव की बात है. और मैं यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी को धन्यवाद करना चाहता हूं कि जब से उन्होंने कमान संभाली है देश की, तब से सेना का गौरव इतना बढ़ाया है कि मुझे अब महसूस होता है भारतीय सेना के लिए जो हमने समय दिया है बहुत अच्छा समय दिया है. बहुत मैं उनको धन्यवाद करना चाहता हूं. मैं ज्यादा समय नहीं लूंगा क्योंकि समय की मर्यादा है. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मंगेश अनंत नाईक राष्ट्रीय पोलीस दल पदक विजेते. जय हिंद. मंचावरील मान्यवर गोपाल शेट्टी सर, चौधरी मॅडम आणि सर्व मान्यवर, आज ऑपरेशन सिंदूर या संदर्भात विजय दिवस म्हणून रॅली खरंच म्हणजे एवढी उत्तम प्रकारे सर्व लोकांनी सहकार्य केलं. आणि तसंच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांनी जसेच तसं उत्तर दिलं त्याबद्दल त्यांचे पण मी खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो. ऑपरेशन 26/11/2008 यावेळेला मी DBवर पोलीस स्टेशनला कार्यरत होतो आणि आम्हाला वायरलेस मेसेज मिळाला. CST रेल्वे स्टेशन, कामर्शियल रंग भवन, हॉटेल ऑबेराय ताज, नरिमन हाऊस, कॅपिलिओ बोर्ड अशा अलग अलग ठिकाणी फायरिंग आणि बॉम्ब ब्लास्ट चालू आहेत. आम्हाला मेसेज मिळतात. आम्ही ताबडतोब DBमार पोलीस स्टेशनवरून गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोलीस व्हॅन घेऊन गेलो. तिकडे गेल्या ताबडतोब एक तसंच मेसेज एक फ्लॅश आला की हे लोक जास्त गर्दी आहे, जास्त क्राऊड अशा ठिकाणी फायरिंग करत आहेत. तर आम्ही मला लगेच लक्षात आलं, कारण गिरगाव चौपाटीला 3-3.5 हजारच्या वरती क्राऊड असतो. लोक आपल्या फॅमिलीवर फिरायला आलेले असतात. तर मी माझ्या सहकार्याने सांगितलं की आपण ताबडतोब पहिला गिरगाव चौपाटी पहिली खाली गेली पाहिजे, नाही हे लोक इथे घुसतील तर बऱ्याच लोकांचे प्राण जातील. मग त्याप्रमाणे माझे सहकारी ॲग्री झाल्याने आम्ही ताबडतोब आमची पोलीस व्हॅन पूर्ण टुरिझम गाडी आमची चौपाटी फिरवून मेगाफोनने पब्लिकला अनाउन्समेंट करून सांगितलं की तुम्ही जेवढं लवकर घरी जाताल तेवढं तुम्ही घरी निघून जा, कारण बऱ्याच ठिकाणी फायरिंग्स आणि बॉम्बला चालू आहे. असं मेसेज केल्यावर पब्लिक पळायला लागलं आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही संपूर्ण चौपाटी खाली केली आणि नंतर गिरगाव चौपाटी फुटब्रिज जंक्शन या ठिकाणी नाकाबंदी स्टार्ट केली. नाकाबंदी अशा प्रकारे नॉर्थ बॉर्न जो मरीन लाईन सोडून मरबलीला जाण्याचा रूट होता तो टोटल आम्ही डबल बॅरिकेडने बंद केला होता आणि एक गाडी चेक करत होतो. आतली माणसं, बॅगा, डिक्की सगळं चेक करायचो आणि कोण डाऊटफुल नाही वाटला की आमचे 2 लोक बॅरिकेड ओपन करायचे, गाडी पास झाली की परत बॅरिकेड क्लोज. अशी नाकाबंदी चालू असताना परत वायरलेस कंट्रोल मेसेज आला एक 12:20च्या आसपास रात्री की एक स्कोडा गाडी येते आहे आणि त्या गाडीमध्ये 2 लोक आहेत आणि त्यांच्या गाडीमध्ये AK-47 हँड ग्रेनेड, बॉम्ब, मॅगझिन पुरी भरलेली गाडी आहे. असा मेसेज मिळाल्यावर आम्ही गाडी सगळ्या गाड्यामध्ये अधिक चेक करायला लागलो आणि ही गाडी बरोबर 12:30च्या आसपास आम्हाला भरधाव वेगाने येत असताना दिसली आणि त्यांनी बघितलं आपला जाणारा रूटच पोलिसांनी नाकाबंदीमध्ये बंद केला आहे. त्यांनी अर्जंट ब्रेक मारला आणि 40-50 फुटावर गाडी उभी राहिली आणि उभी राहिलं त्यांनी हेडलाईट एकदम तेज केली आणि गाडीचा स्क्रीन शॉट चालू केला. तर गाडीच्या आतमध्ये किती माणसं आम्हाला एक्झॅक्ट दिसत नव्हती.
म्हणून त्याला आम्ही आवाज दिला की तुम्ही गाडीची लाईट बंद करा, गाडीच्या खाली उतरा. परंतु त्यांनी काय ऐकलं नाही आणि हे बॅरिगेट आणि ह्या साईडला स्कोडा, बरोबर सेंटरला स्कोडा होती, त्यांनी पूर्ण युटर्न मिळण्याकरता, कारण समोरचा रस्ता तर बंद आहे, तर आलेल्या मार्गाने रिटर्न जाण्याकरता त्यांनी सरळ गाडी पहिली लेफ्ट साईडला तुकाराम उंबळे, मी सोनी शेळके आम्ही राईट साईडला होतो लेफ्ट साईडला, आणि आमच्या राईटला भास्कर गरम, बावधनकर, निकमावाडे राईट साईडला होते आणि बॅरिगेटच्या बाहेर आमचे 4 लोक. आणि त्यांनी गाडी सरळ त्यांनी आमच्या अंगावर घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही मागे सरकलो, त्यांनी युटर्न मारला. गिरगाव चौपाटीवर एवढ्या हाईटवरती रोड डिवायडर आहे. जशी गाडी रोड डिवायडरला टच झाली तर गाडीमध्ये 2 आतंकवादी होते. जो कार ड्राईव्ह करत होता उसका नाम, त्याचं नाव अबू इस्माईल आणि लेफ्टला अजमल घसा बसला होता. तर अबू इस्माईलने डायरेक्ट गाडीच्या आतूनच पिस्तूलने फायरिंग स्टार्ट केली. पिस्तूलने फायरिंग स्टार्ट केल्यावर आमचे भास्कर कदम त्यांनी पहिलीच पिस्तूल चेंबरवर करून ठेवली होती, कारण मेसेज तसा मिळाला होता. आणि त्यांनी डायरेक्ट त्याचा अबू इस्माईलचा जो राईटचा डोळा आहे त्या दिशेला फायर केला, त्याचा डोळाच फोडला साहेबांनी. परंतु अशा कंडिशनमध्ये तो खाली वाकून डोळ्यातून रक्त वाहत आहे, पण तो पायाच्या मध्ये त्यांनी एकेपासून फूट करून ठेवली होती, ती वरती काढायचा प्रयत्न करत होता. मग आमचे हेमंत बावधनकर सर त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्याच्या मानेमध्ये 3 राऊंड फायर केले. तर ह्या लोकांची राईटला कारवाई चालू होती, आमची पण लेफ्ट साईडला कारवाई चालू होती. लेफ्ट साईडला तुकाराम उंबळे, मी सोनी शेळके, आम्ही लोकांनी क्विक कसाबचा डोर ओपन केला आणि त्याची कॉलर बनवून खेचतोय. अंधार असल्यामुळे त्याच्यामुळे पायामध्ये एकेपासून होईल, पण ते दिसत नव्हतं. तर त्यांनी असे हात वरती केले. मग आम्ही त्याला बाहेरचा इशारा केला, त्यांनी फक्त मान हलवली आणि थोडा फक्त लेफ्ट साईडला फिरला आणि आम्ही ऑलरेडी डोर ओपन केला होता. त्यांनी डायरेक्ट डोरच्या बाहेर डायरेक्ट जम्प केली, त्याच्यासोबत एकेपासून आली आणि तो पडल्यावर गरकन फिरून एकेपासून वरती काढतो हे आमच्या लक्षात आल्यावर त्याच्यावर आम्ही ठिकाणी झडप मारली. तुकाराम उंबळे साहेबांच्या समोर बॅरल आलं, गोळी बाहेर पडते, त्याला बॅरल बोलतात. उंबळे साहेबांनी त्याचं बॅरल पकडलं, मी उंबळेच्या बाजूला मी होतो, मी त्याचा हातपाय दाबून धरले आणि सोनीने त्याची मान दाबून धरली. परंतु अशाही कंडिशनमध्ये तो आम्हाला ऐकत नव्हता, कारण हे लोक नशा करतात, ड्रग्सवर घेतात. तर त्याची आम्ही ताकद आजमावली. ही नशा करतात, नशामुळे 2-3 लोकांना तरी भारी पडतात, एवढी ताकद नाही ते. आणि आम्हाला तो ऐकत नव्हता आणि त्यांनी ताकदीने हात खेचला मागे, परत स्ट्रेकरमध्ये हात घातला आणि चापडला. उंबळे साहेबांच्या समोर बॅरल असल्यामुळे त्यांना 6 राऊंड फायर झाली. उंबळे साहेब खाली कोसळले आणि तो तसाच फायरिंग करून उठतोय. मी समोरच होतो, मी तसाच पीक खाली वागलो आणि त्याला डायरेक्ट धक्का दिला आणि त्याच्यावर झडप मारली आणि आमची झटापटी झाली. त्याच्यामध्ये त्याची एकेपर्यंत तोच हात मी पकडला आणि हात पकडला आणि हात फिरवला आणि हातावर जोर त्याचे हात मी फटके मारतोय. तर त्यांनी 1 मिनिट गन सोडली होती आणि मी फटके मारतो तर त्याची उंगली स्टेगरची होती, तर माझ्या साईडने 5-6 गोळ्या सटसट निघून गेल्या. ती जर बॅरल माझ्या साईडला असतं तर माझ्या छातीमध्ये गेल्या असत्या. मग त्याचं मी बॅरल फिरवलं आणि एवढं करून तो गन सोडत नाही एकेपर्यंत. मग त्याच्या छातीवरती पाय दाबून धरला आणि गन अशी झटका मारून गन हिसकावून घेतली. तशी गन माझ्या हातात आल्यानंतर मग आम्ही त्याला काठीन लाटून कसाबला एवढा मारला, तो बेशुद्ध पडला तरी मारत होतो, कारण आमचे तुकाराम उंबळे खाली कोसळले होते, त्यांच्या छातीतून रक्त होत होतं. म्हणून आम्ही ते बघून कसाबर तुटून पडलो होतो. तेवढंच आमचे संजय गोलीकर सर धावत आले आणि बोलले, अरे थांबा, मारू नका, एक तर जिवंत राहून तो आपल्याकडे एव्हिडन्स आहे, तो कुठून आला, कुठल्या देशातला आहे त्यासोबत आणि कोण कोण आहेत आणि त्यांनी कुठे कुठे बॉम्ब ठेवले असतील किंवा हत्यारे ठेवले आपल्याला माहिती पडेल, तर त्याला प्लीज मारू नका. मग आम्ही मारायचं थांबलो. त्याची आम्ही झडती घेतल्यावर, कारण या लोकांकडे सायनाची गोळी असते, हे पोलिसांनी कोणीही पकडलं तर लगेच पहिली सायनाची गोळी तोंडात टाकतात, कारण का ती एवढी जहरीली असते की ताबडतोब मनुष्य मरतो. पण ते सगळं चेक केलं, तसं काय मिळून आलं नाही मला. आणि तुम्हाला एवढं सांगतो, माझ्याकडे फक्त लाठी होती, ओनली विथ लाठी, विदाउट वेपन. आणि लाठी हेच आपलं शस्त्र आहे, भले काही प्राण घालता हरकत नाही, पण माघार घ्यायची नाही. आणि अक्षरशः चालू पाणी त्याला आम्ही भिडलो आहे. आणि तुम्हाला एवढं आवर्जून सांगायचं वाटतं की जर यांना आम्ही गिरगाव चौपाटीला रोखले नसते तर यांनी पुढे भरपूर लोकांचे प्राण घेतले असते, पण त्यांना रोखल्यामुळे पुढे घटनारी घटना घडली नाही. आणि या सदर कामगिरीमध्ये मला भारत सरकारने राष्ट्रपती शौर्य पदक गॅलंट्री अवॉर्ड दिलेलं आहे आणि पोलीस महासंचालकांना सन्मान चिन्ह दिलं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. अंकिताताई, म्हणजे ज्यांनी मृत्यू समोर बघितला आणि जे काम केलंय, आपण याला, आपल्याकडे शब्द नाही आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन, आपण जागेवरती उभं राहून या सर्वांना, वीरांना सॅल्यूट द्यायचा आहे. आपण एवढं तर नक्की करू शकतो. राष्ट्रगीत तुम्ही चालू करा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा.
तिरंगा यात्रा काढण्यात आलेल्या आहे, तसंच पोलीस अधिकारी त्यांना आणि आर्मीचे जवानांना देखील सत्कार करण्यात आला. बेलगाम इथे जो आमच्या 27 माता भगिनींचं सिंदूर पुसणं आणि आतंकवादी हल्ले जे होत होते त्याला आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी गोळीचा दवा तोफेने दिला आणि त्या ह्याच्यामध्ये जल, थल आणि वायू ह्या तिन्ही नौसेनांनी ज्या कामगिरीमुळे आतंकवाद्याचा जिकडे ट्रेनिंग सेंटर होत होतं अशा पाकिस्तानच्या सर्व छावण्या ह्या उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि आज ज्याप्रमाणे आमच्या माजी सैनिकांनी व्यथा सांगितली, आमच्या पोलिसांनी व्यथा सांगितली की कशा पद्धतीने आतंकवादी आपल्यावरती हमले करतायत आणि त्याला जबाब भारतीय सेना कशी देते. आणि भारतीय सेनेच्या सन्मानासाठी आणि देशप्रेमासाठी आज आम्ही ही तिरंगा यात्रा आणि ऑपरेशन सिंदूर ह्यासाठी सर्व लोक आज देशभक्तीसाठी रस्त्यावर आले. हे करत असताना आमचे जवान जे माझ्या विधानसभेमध्ये राहतात, निवृत्त आहेत, ह्यांचा सन्मानसुद्धा आम्ही आज केलेला आहे. त्याचबरोबर आज आम्ही आपल्या ज्या 2 शेरणी म्हणजे उर्वशी नाही सोफिया कुरेशी आणि आमची ही विंग कमांडर भूमिका सिंग ह्या दोघी, त्याचबरोबर भारत माता आणि उत्स्फूर्त रीतीने लोकांनी तिरंगा यात्रा यशस्वी केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ह्या प्रांगणामध्ये त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही ह्या सर्वांचं इथे सन्मानित केलं आहे. सर्व देशप्रेमी राष्ट्रप्रेमींचं मी इथे धन्यवाद व्यक्त करते. आणि ह्याचप्रमाणे सर्व समाज एक होऊन आम्ही हिंदुस्थानी आहेत ही एकता ही आज आपल्या इकडे दहिसरमध्ये दाखवून दिलेली आहे. आणि त्यासाठी भारताच्या सीमेवर लढणाऱ्या माझ्या सर्व जवानांना, मग ते वायुदलातील असतील, जलदलातील असतील की थळदलातील, ह्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद. बेलगाम में जो हुए हल्ला था उसमें सभी मेरी बहनें जो जिनका सिंदूर पूछा था उस सभी बहनों का कहना था कि मोदी जी ने अभी जवाब देना चाहिए. हर दुनिया में बोल रहे थे मोदी जी जवाब दो, लेकिन मोदी जी ने आज विश्व में भारत की जो पहचान बनाई है कि पाकिस्तान को खाली तुर्की और चाइना ने सपोर्ट किया, पूरा विश्व भारत के साथ खड़ा रहकर भारत को आतंकवाद के खिलाफ लड़ने के लिए जो उन्होंने हमें सभी ने मोदी जी के साथ खड़े रहे इसलिए. और हमारी सेना जिन सेना आज बताया हमारे माजी जवानों ने कि बर्फ़ के अंदर कैसे काम करते हैं, आतंकवाद से कैसे लड़ते हैं, ऐसे जवान शूर जवानों ने जो कामगिरी बताई ऑपरेशन सिंदूर में, उनके सम्मान में आज हमने यहाँ तिरंगा यात्रा और ऑपरेशन सिंदूर के लिए महिलाओं ने विंग कमांडर और हमारे कैप्टन और हमारी भारत माता ऐसे लोगों ने बहुत अच्छा आज तिरंगा यात्रा निकाली. ये हमारे सेना के सम्मान के लिए उनका भी सम्मान किया है. और सुरक्षा के लिए डिफेंस में बजट में प्रोविज़न करके आज मैं श्रद्धांजलि और आदरांजलि व्यक्त करना चाहती हूँ कि जब हमारे स्वर्गीय तत्कालीन डिफेंस मंत्री मनोहर पर्रिकर ने S-400 लिया तभी सभी विरोधक उनके खिलाफ विरोध कर रहे थे, लेकिन आज वही S-400 ने पाकिस्तान के आतंकवादी के सभी अड्डे ख़त्म करने का काम किया है. इसीलिए मैं मोदी जी और पूरे भारत सरकार के सभी मंत्री, हमारे सभी जवानों का मैं हृदय से अभिनंदन करती हूँ और उनको शुभकामनाएं देती हूँ कि आतंकवाद ख़त्म करने के लिए पूरा भारत आपके साथ है. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. चलो सर्कल में नहीं आएगा, वीडियो ले लो. वीडियो ले लो. भारत माता की जोर से वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय.